आता आपल्याला पाहायचा आहे क्वेश्चन नंबर 3. Segment RM and segment RN are tangent segments of a circle with center O. Prove that segment OR bisects angle MRN as well as angle MON. आता मी तुम्हाला इथे गिवन प्रूफ सगळं लिहून दिलेलं आहे. तुम्हाला इथे मी फिगर काढून दाखवलेली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहा, मॅच करून बघा. ते तुम्हाला कळेल आपल्याला गिवन आणि प्रूफ कसं लिहायचं आहे ते. आता बघूया प्रूफमध्ये. इन ट्रायंगल MRO अँड ट्रायंगल RON सेगमेंट OM सेगमेंट OM कॉन्ग्रंट सेगमेंट ON रेडियस ऑफ द सर्कल किंवा तुम्ही म्हणू शकता रेडी ऑफ द सर्कल इट इज ओके. अँगल OMR कॉन्ग्रंट अँगल ONR बाय टँजंट रेडियस थेरम किंवा तुम्ही म्हणू शकता बाय टँजंट थेरम. सेगमेंट OR कॉन्ग्रंट सेगमेंट OR बिकॉज इट इज कॉमन सेगमेंट. देअरफॉर ट्रायंगल MRO triangle MRO congruent triangle RON by hypotenuse side test. Therefore, angle MRO congruent angle NRO and angle ROM congruent angle RON because congruent angles of congruent triangles. Therefore, segment OR bisects angle MRN as well as angle MON. आपल्याला तेच त्यांनी सांगायला सांगितलेलं होतं की QR जी आहे ती बायसेक्स करते अँगल MRN आणि अँगल MONला. जर का आपण सांगितलेलं आहे एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्या कॉन्ग्रंट आहे ते आपण प्रूफ केलेलं आहे. मग कॉन्ग्रंट अँगल्स किंवा कॉन्ग्रंट साईड्स ह्या कॉन्ग्रंट असतात. कॉन्ग्रंट ट्रायंगल्सच्या कॉन्ग्रंट नाही आहे, त्या करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. ते चुकून कॉन्ग्रंट लिहिलेलं आहे. करस्पॉन्डिंग अँगल्सचे आहेत किंवा करस्पॉन्डिंग साईड्सच्या आहेत त्या कशा असतात, कॉन्ग्रंटच असतात कॉन्ग्रंट ट्रायंगल्सच्या. म्हणून आपण तिकडे तसं रिझन दिलेलं आहे आणि मग आपण हे प्रूफ करून दाखवलेलं आहे की OR जी आहे ती कॉमन आहे, त्याच्यामुळे ती त्याला काय करते, बायसेक्स करते आहे. आता आपल्याला पाहायचा आहे क्वेश्चन नंबर 4. What is the distance between two parallel tangents of a circle having radius 4.5 cm? Justify your answer. क्वेश्चन असा विचारलेला असेल तर आपल्याला आवश्यकता आहे की आपण त्या ठिकाणी फिगर केलीच पाहिजे. जेव्हा त्याने आपल्याला फिगर दिलेली असेल तेव्हा तुम्ही फिगर नाही काढली तरी कदाचित चालतं, पण ज्या ठिकाणी त्यांनी तुम्हाला नुसता क्वेश्चन विचारलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला फिगर काढावीच लागते. म्हणजे तुमच्या मनामध्ये काय कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे ती त्याला ती फिगर बघून कळतं आणि मग फक्त तो प्रश्नाचं उत्तर तुमचं चेक करतो. मग त्याला कळतं की तुम्हाला ही गोष्ट कळलेली आहे की काय दाखवायचं आहे आणि मग त्या आधारे तुम्ही दाखवलेत असं त्याला वाटतं आणि फक्त तो लास्टचा क्वेश्चनचा आन्सर बघतो आणि तुम्हाला पूर्ण मार्क देतो. आता काय काय त्यांनी सांगितलेलं आहे, वाक्य काय सांगितलेली आहेत ती आपण बघूया. की 2 पॅरलल टँजंट्स आहे. 2 पॅरलल टँजंट्स काढून घेतलेल्या आहेत. टँजंट्स म्हणजे एक पॉईंट आपल्या सर्कलमधला आणि एक पॉईंट त्या लाईनवरचा हा कॉमन असतो आहे आणि त्या कशा आहेत, पॅरलल आहेत म्हणजे सरळ आहेत. मग तुम्ही अशी काढा किंवा अशी काढा, माझं काय म्हणणं, दोन्हीसुद्धा पॅरललच येणार आहेत, पण दोन्हीसुद्धा आपल्या सरळच असल्या पाहिजेत. अशी एक वाकडी एक तिकडी अशी काढायची नाही आहे, पॅरलल काढायच्या आहेत. फर्स्ट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की रेडियस आहे 4.5 सेंटीमीटर म्हणजे तुमचा OA इक्वल टू OB इक्वल टू 4.5 सेंटीमीटर येणार आहे. आणि आता आपल्याला काय शोधून काढायचं आहे, डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल टँजंट्स म्हणजे एकूण मिळून आपल्याला AB ही किती आहे ही शोधून काढायची आहे. मी गिवन दिलेलं आहे, फाईंड दिलेलं आहे, तर सोल्युशन वाचायला सुरुवात करते. लाईन PQ इज अ टँजंट ॲट पॉईंट A. देअरफॉर अँगल OAQ is equal to 90 degree by tangent radius theorem or by tangent theorem.
Line MN is a tangent at point B. Therefore, angle OMN is equal to 90 degree by tangent radius theorem. Therefore, angle OAQ plus angle OBN equal to 90 degree plus 90 degree is equal to 180 degree. हे माझं फर्स्ट इक्वेशन आहे. मग मी म्हटलं त्याच्यामुळे लाईन पी क्यू पॅरलल लाईन एम एन, कारण त्यांनी सांगितलं तर पॅरलल लाईन्स काढायच्या आहेत गिवन. अँड लाईन ए बी इज अ ट्रान्सवर्स. त्याच्यामुळे काय झालेली आहे, दोन पॅरलल लाईन्स मिळाल्या, त्याच्यामुळे ही त्याच्यामधली लाईन जी आहे ती काय होईल, ट्रान्सवर्सल होईल. मग मी म्हटलं अँगल, therefore angle BAQ is equal to 90 degree internal angle property, and also angle ABN equal to 90 degree internal angle property. Therefore angle BAQ plus angle ABN is equal to 90 degree plus 90 degree. हा माझं सेकंड इक्वेशन झालेलं आहे. From 1 and 2 AOB are collinear points. AOB are collinear points. AOB AB is equal to OA plus OB equal to 4.5 plus 4.5. Therefore AB is equal to 9 centimeter.